हॅलो, नमस्कार. मी आहे अनघा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आंबाड्याची भाजी बनवायची होती. मला खूप दिवस झाले होते खाऊन, त्यासाठी म्हटलं मग ही आंबाडा भाजी बनवायसाठी घेतलं. ही बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे ही निवडून घ्यायची आहे आपल्याला. याचे देठ घ्यायचं नाही आहे, फक्त पानं घ्यायचे आहेत निवडून. आणि ही स्वच्छ धुवून आपल्याला गरम पाण्यात एक 15-20 मिनटासाठी शिजायला ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आंबाडा भाजीचे पौष्टिक फायदे भरपूर आहेत. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक या भाजीत असल्यामुळं आरोग्याला खूप फायदा होतो याचा. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते आपल्या शरीरासाठी. त्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा जरी नक्की करून खात जावा. इकडे बघू शकता तुम्ही, भाजी मी शिजत घातली आहे गरम पाण्यामध्ये. 15 मिनटं बारीक गॅसवरती शिजू द्यायला सोडूयाला. आणि ज्यांना कुणाला कॅल्शियमच्या गोळ्या चालू असतील त्याही ही भाजी खाल्ल्यामुळं बंद होतील. आता इकडे बघू शकता, हे गार झालं आहे, शिजलं आहे आणि गार करून घेतलं आहे. तर मी हे सगळं पाणी चाळणीमध्ये काढून हे एक पाण्याने धुवून घ्यायला, म्हणजे त्याचा आंबटपणा जायला पाहिजे यासाठी यावर. आणि ह्यातलं पाणी असं सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. या भाजीमधला असा घट्टसर एक गोळा बनवायचा आहे पाणी काढून टाकून. इकडे मी 4 तास भिजवत ठेवली होती काळे वाटाणे आणि कच्चे शेंगदाणे. आता ते मी कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. छान शिजलेत, मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे ते कडधान्य. या भाजीमध्ये तुम्ही कुठलं कडधान्य घालताय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे जे आपण आंबाड्याचं भाजी आहे ते सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे. तांदूळच्या कण्या शिजवून घेतल्या आहेत आणि जिरं ठेचून घेतलं आहे ते मी यात घालत आहे. 1 चमचा हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे आपल्याला, एकजीव करायचं आहे हे सगळं मिश्रण. बघू शकताय तुम्ही. आणि यामध्ये शेंगदाणे वगैरे घातल्यामुळं याला अजून पौष्टिकपणा आणि अजून चव येते भाजीला. इकडे पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलं आहे. फोडणीला लागणार आहे कांदा, लसूण आणि मिरची. फेटलेला लसूण आणि मिरची यामध्ये घालायची आहे आपल्याला. लसूण थोडा एक्स्ट्रा घालायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो आहे भाजीला, चव येते. आणि थोडी 1 चमचा हळद टाकायची आहे त्यामध्ये. आता हे सगळं मिक्स केलेलं मिश्रण आपल्या भाजीचं फोडणीमध्ये ओतायचं. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक 5 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायला सोडायचं. कारण की हे ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे आपलं, त्यामुळं एक 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला भाजीची? लाईक करा, शेअर करा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ते आपली भाजी तयार झाली आहे, बघू शकताय. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. या खायला मंडळी.